मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांना म्हणी पाठ व्हाव्यात त्याकरिता चित्रावरून म्हणी ओळखा हा व्हिडिओ तयार केलेला आहे. यामध्ये काही चित्र दाखवलेले आहे आणि त्या चित्रावरून आपल्याला म्हण कोणती असेल हे ओळखायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर या पेजला फॉलो करा. तसेच YouTubeवर जर तुम्ही पाहत असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करा. चला सुरुवात करूया. तर बघा सर्वात पहिले इथे एक चित्र आहे. या चित्रावर बघा एक व्यक्ती उंटावर बसून आहे आणि खाली काही शेळ्या आहेत की जो हा व्यक्ती हाकत आहे. ठीक आहे. मग यावरून कोणती म्हण असेल ओळखा बरं. तर बघा यावरून म्हण असेल उंटावरून शेळ्या हाकणे. म्हणजेच एखाद्या मोठ्या आणि महत्त्वाच्या कामासाठी लहान आणि क्षुल्लक गोष्टींचा वापर करणे किंवा मोठ्या कामासाठी कमी योग्य असलेल्या साधनांचा वापर करणे. चला त्यानंतरची म्हण बघू आपण. तर बघा इथे एक कावळा दिलेला आहे आणि एक गाय आहे. तर यावरून तुम्हाला म्हण ओळखता येईल का बघा. तर पहा अशा पद्धतीची जी म्हण आहे या चित्राला जे लागून म्हण होते तर यावरून कावड्याच्या शापाने गाय मरत नाही ही म्हण आहे. तर याचा अर्थ आहे शूद्र माणसाने केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नाही. त्यानंतरची म्हण तुम्हाला ओळखता येते का बघा. एक व्यक्ती आहे आणि एक दगडाला आकार देऊन एक देवाची मूर्ती तयार करत आहे. तर बघा याला कोणती म्हण लागू होते. तर तुमच्या लक्षात आलं असेल तर ही म्हण आहे टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. या म्हणीचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीमध्ये यश किंवा मोठेपणा मिळवण्यासाठी खूप कष्ट, संघर्ष आणि अडचणींना सामोरे जावे लागते. त्यानंतरची म्हण बघा एक मोठा डोंगर तुम्हाला दिसत आहे. त्या डोंगराला कोरलेला आहे आणि त्या व्यक्तीच्या हातात एक उंदीर आहे. तर तुमच्या या चित्रावरून तुमच्या म्हण लक्षात आली का. तर बघा ही म्हण आहे डोंगर पोखरून उंदीर काढणे. या म्हणीचा अर्थ आहे खूप मेहनत करून खूप मोठे काम करून सुद्धा खूप कमी किंवा नगण्य फायदा होणे. यालाच म्हणतात डोंगर पोखरून उंदीर काढणे. त्यानंतरची म्हण पहा. इथे एक बीड दिलेला आहे आणि त्यावर एक नागोबा बसलेला आहे असं तुम्हाला दिसत आहे. तर ही म्हण खूप सोपी आहे आणि तुम्ही लगेच ओळखली पण असेल. तर चला ही म्हण आहे आयत्या बिडावर नागोबा. या म्हणीचा अर्थ आहे एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे. इथे ही म्हण बरोबर लागू होते आयत्या बिडावर नागोबा. चला त्यानंतर बघू. नंतर पहा वरून काही थेंब थेंब पाणी इथे पडत आहे. आणि खाली पाणी साचत आहे. तर यावरून कोणती म्हण येईल. तर बघा यावरून म्हण येईल थेंबे थेंबे तडे साचे. याचा अर्थ असा होतो थोडे थोडे साठवत गेल्यास काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो. त्यानंतरची म्हण बघा ही तर अतिशय सोपी म्हण आहे आणि लगेच तुमच्या लक्षात पण आली असेल. तर ही कोणती म्हण असेल बघा. एक व्यक्ती गाढवाच्या पाया पडताना या चित्रामध्ये दिसत आहे. तर ही म्हण आहे अडला हरी गाढवाचे पाय धरी. म्हणजेच याचा अर्थ होतो एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते. तर अशा वेळी अडला हरी गाढवाचे पाय धरी ही म्हण लागू होते. त्यानंतरची म्हण पहा.
एक व्यक्ती जेवण करताना दिसत आहे आणि मागे विठ्ठलाची मूर्ती दिसत आहे. तर तुम्हाला ही म्हण आठवली का? बघा. तर ही म्हण आहे, आधी पोटोबा मग विठोबा. या म्हणीचा अर्थ आहे प्रथम पोटाची सोय पाहणे, नंतर देवधर्म करणे. त्यानंतरची म्हण पहा, एक व्यक्ती जो दळण दळत आहे, तिथेच एक कुत्रा ते दळण खात आहे आणि हा जो व्यक्ती आहे तो आंधळा आहे. तर या चित्रावरून तुम्हाला म्हण आठवते का? जर तुम्ही वाचली असेल तर तुमच्या लगेच लक्षात येणार आहे. तर ही म्हण आहे, आंधळ दळतं कुत्र पीठ खातं. या म्हणीचा अर्थ आहे एखादी व्यक्ती अजाणतेपणी किंवा चुकीच्या पद्धतीने काम करत असते आणि त्याचा फायदा दुसराच कोणीतरी घेत असतो. अशा वेळी आंधळ दळतं कुत्र पीठ खातं ही म्हण लागू होत असते. त्यानंतरची म्हण पहा, या चित्रामध्ये काही वासरं दिलेले आहेत आणि तिथे एक गाय आहे. निरीक्षण करून जर पाहिलं तर त्या गायीचा एक पाय लंगडा आहे, म्हणजे त्याला बँडेज केलेलं पण आपल्याला दिसत आहे. तर यावरून तुम्हाला म्हण आठवली का? तर बघा, ही म्हण आहे, वासरात लंगडी गाय शहाणी. म्हणजेच या म्हणीचा अर्थ आहे अडाणी लोकात अल्पज्ञान असणारा व्यक्ती देखील शहाणा ठरतो. इथे ही वासरात लंगडी गाय शहाणी ही म्हण लागू होते. त्यानंतर या चित्रामध्ये बघा, एक स्त्री दिलेली आहे आणि तिच्या नाकामध्ये एक खूप मोठ्या आकाराचा एक मोती दिसत आहे. तर बघा, तुम्हाला म्हण आठवली का? तर ही म्हण आहे, नाकापेक्षा मोती जड. म्हणजेच या म्हणीचा अर्थ आहे मालकापेक्षा नोकराची प्रतिष्ठा वाढणे. त्यानंतरचं चित्र पहा, इथे एक व्यक्ती झोपलेला आहे, परंतु त्याचे पाय मात्र उघडेच इथे आपल्याला दिसत आहे. तर अशाच या चित्रावरून एक म्हण कोणती आठवते तुम्हाला? पहा. तर या चित्रावरून म्हण आपल्याला सांगता येईल की अंथरूण पाहून पाय पसरावे. म्हणजेच म्हणीचा अर्थ आहे आपली ऐपत वकूप पाहून वागावे. चला, त्यानंतरची म्हण पहा, इथे दोन व्यक्ती तुम्हाला दिसत आहे. एक व्यक्ती दुसऱ्याला आवडा देत आहे, तर दुसरा व्यक्ती काशी फळ देत आहे. म्हणजेच काही भागामध्ये या फळाला कोहळा देखील म्हणतात. म्हणजेच तुमच्या लक्षात आली असेल की ही म्हण कोणती असेल. तर पहा, ही म्हण आहे आवडा देऊन कोहळा काढणे. म्हणीचा अर्थ आहे आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे. त्यानंतरचं हे मजेशीर आता चित्र पहा. इथे एक नवरा मुलगा दिसत आहे आणि त्याने बाशिंग मात्र गुडघ्याला बांधलेले आहे. त्याच्या डोक्याला बाशिंग नसून ते गुडघ्याला आहे. यावरून तुम्हाला म्हण आठवली असेल. तर पहा, ही म्हण आहे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. या म्हणीचा अर्थ आहे अतिशय उतावळेपणाने वागणे किंवा कोणतेही काम घाईघाईत आणि विचार न करता करणे. तर इथे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग ही म्हण लागू होते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला फॉलो करा आणि यूट्यूबला जर बघत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.